नवा विषाणू आढळलाय। या विषाणूचं नाव काय आहे आणि या विषाणूची वैशिष्ट्ये काय आहेत पाहूयात साम टीव्हीच्या या स्पेशल रिपोर्टमध्ये। जगावर पुन्हा कोरोनासारखं संकट। चीनमध्ये आढळला जीवघेणा व्हायरस। चीनच्या व्हायरसनं जग चिंतेत। कोरोनामुळे जगभर मृत्यूचं तांडव घडवणाऱ्या चीनच्या वुहान लॅबमध्ये आता कोरोनासारखाच घातक नवा विषाणू आढळलाय। हा विषाणू चीन बाहेर पसरल्यास संपूर्ण जग पुन्हा एकदा थांबण्याची शक्यता वर्तवली जाते आणि त्यामुळे सर्व देशाचं टेन्शन वाढलंय। मात्र चीनच्या वुहान लॅबमध्ये आढळलेला आणि जगाचं टेन्शन वाढवणाऱ्या विषाणूची वैशिष्ट्य काय आहेत पाहूया। HKU5 हा नवीन प्रकारचा कोरोना व्हायरस। हाँगकाँगमधल्या जपानी वटवाघळांमध्ये हा विषाणू प्रथम आढळला। कोविड-19 ला कारणीभूत ठरणारा HKU5 हा विषाणू जनावरांमधून माणसांमध्ये या विषाणूचा संसर्ग होतो। SCE2 रिसेप्टरशी संबंधित हा विषाणू माणसांमध्ये पसरण्याचा धोका आहे। हा महाभयंकर विषाणू आढळून आलाय याला साऊथ चायना मॉर्निंग पोस्ट आणि शी झेंगली या अभ्यास संस्थेनं दुजोरा दिलाय। तर या विषाणूचा सर्वाधिक फटका लहान मुलांना बसण्याचा दावा करण्यात आलाय। त्यामुळे या नव्या विषाणूपासून वाचण्यासाठी काय काळजी घ्याल पहा। मास्क आणि सॅनिटायझरचा वापर करा। शिंकताना खोकताना नाकासमोर रुमाल ठेवा। आजारी असताना लोकांशी हस्तांदोलन किंवा गळाभेट टाळा। 2 वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांची रोगप्रतिकारक शक्ती कमी असल्यानं या नव्या विषाणूचा मुलांना सर्वाधिक धोका आहे। त्यामुळे चीनमध्ये निर्माण झालेला हा नवा विषाणू आपल्या दारावर टकटक करण्याआधी आपण स्वतःची आणि मुलांचीही काळजी घ्यायला हवी। एवढंच नाही तर प्रशासनानंही आंतरराष्ट्रीय प्रवाशांची चाचणी करायला हवी। ब्युरो रिपोर्ट साम टीव्ही। पुन्हा कोरोनासारखं संकट कसं उद्भवू शकतं त्यावरचा आपण विशेष रिपोर्ट पाहिला। आता वळूया आपण साहित्य संमेलनाकडे। सरपंच देशमुख हत्या प्रकरणाच्या पडसाद आता साहित्य संमेलनात देखील उमटलेले आहेत। अशांत मराठवाड्यावरील ठरावावरून महामंडळाच्या बैठकीत खडाजंगी झाली आहे। सोमनाथ सूर्यवंशी यांचा मृत्यू, सरपंच संतोष देशमुखांचा खून आणि मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर होत असलेल्या भ्रष्टाचाराच्या आरोपांचे पडसाद दिल्लीतील साहित्य संमेलनात उमटलेत। मराठवाडा साहित्य परिषदेनं या संदर्भात मांडलेल्या ठरावावरून साहित्य महामंडळाच्या बैठकीत खडाजंगी झाली। महामंडळात हा ठराव स्वीकारून समारोपाच्या वेळी मांडणार का हे मात्र उद्याच स्पष्ट होईल। आता सरपंच हत्येचे संमेलनात पडसाद आहेत। मराठवाडा साहित्य परिषदेचा देशमुखांबाबतचा ठराव आता मंजूर होणार का, तो मांडला जाणार का याबाबत उत्सुकता आहे। मात्र महामंडळाच्या बैठकीत या ठरावावरून खडाजंगी झाली। बघा, दिल्लीतील मराठी साहित्य संमेलनातील ही मोठी बातमी आहे। मराठवाड्याच्या प्रश्नांबाबत मराठवाडा साहित्य परिषदेचा हा ठराव आहे। ठरावात सरपंच देशमुख हत्या प्रकरण आणि सोमनाथ सूर्यवंशी मृत्यूचा उल्लेख आहे। ठराव स्वीकारण्यास महामंडळ उत्सुक नव्हतं। साहित्यिक विषयांवर बोलू अशी भूमिका होती। राजकीय आणि सामाजिक विषयांवरील परिसंवाद होतात, मग ठराव का नकोत असा सवाल करण्यात आला। मराठवाडा साहित्य परिषदेचा हा सवाल होता। त्यामुळे आता हा ठराव स्वीकारला जाणार का, तो मंजूर होणार का याकडे सर्वांचं लक्ष आहे। एवढ्या पुढच्या बातमीकडे। धनंजय मुंडेंसोबत भेट घेतल्यामुळे टीकेचे धनी ठरलेले धस देशमुख कुटुंबियांना पुन्हा विश्वास संपादित करण्यासाठी ते मस्साजोगला गेले होते। तिथे धस आणि देशमुख कुटुंबियांसोबत काय घडलं, मस्साजोगला जाताना धसांना कुणी अडवलं त्यावरचा हा विशेष रिपोर्ट। मुंडे भेटीनंतर धस मस्साजोगमध्ये। देशमुख कुटुंबियांची घेतली भेट। धस पुन्हा विश्वास संपादित करणार। पाहिलं, भाजपचे आमदार सुरेश धसांना मुंडे समर्थकांकडून कडाडून होणारा हा विरोध। काळे झेंडे दाखवून धसांविरोधात मुंडे समर्थकांनी जोरदार घोषणाबाजी केली। संतोष देशमुख हत्या प्रकरणात मुंडे आणि परळीची बदनामी सुरेश धस यांनी केली, ती त्यांनी थांबवावी अशी मुंडे समर्थकांनी आक्रमक भूमिका घेतली। त्यामुळे मुंडे आणि धसांच्या भेटीनंतर प्रकरणावर पडदा पडण्याऐवजी दोन्ही बाजूकडून विरोधाला अधिकच धार आली। आष्टीला यायचं, आम्ही आष्टीला आल्याच्या नंतर काळे झेंडे दाखवू, परंतु रस्त्याच्या कडेला बाजूला उभं राहून, असं गाड्याला आडवं जाऊन नाही बरं का। लोकशाही मार्गाने काळे झेंडे दाखवू, हे तुमची लोकशाही नाही, ठोकशाहीच्या मार्गाने तुम्ही जाताय।
परंतु ही ठोकशाही टिकत नसती. आता निमी अर्धी ठोकशाही जेलात गेली तरी सुद्धा यांना कळना म्हणल्यावर मग काय करावं. दुसरीकडे धनंजय मुंडेंच्या भेटीनं टीकेचे धनी ठरलेल्या धसांनी मस्साजोग ग्रामस्थांचा आणि मराठा समाजाचा विश्वास पुन्हा संपादित करण्यासाठी देशमुख कुटुंबियांची भेट घेतल्याचं पाहायला मिळालं. यावेळी पोलीस अधिकारी महाजन आणि पाटील या प्रकरणात सहभागी आहेत, त्यांना सहआरोपी करणं आवश्यक असल्याची मागणी धस यांनी केली. कृष्णा आंधळे अटक होणं गरजेचं आहे. वाशी पोलीस स्टेशनचे रमेश गुले, पोलीस कॉन्स्टेबल दिलीप गित्ते, गोरख फड, दत्ता बिक्कड हेड कॉन्स्टेबल यांचे CDR तपास करून यांना सुद्धा सहआरोपी करावा अशी मस्साजोगकरांची या ठिकाणी मागणी आहे. संतोष देशमुखांच्या हत्या प्रकरणी आमदार धसांनी सुरुवातीपासूनच आक्रमक भूमिका घेतली होती. मात्र काही दिवसांपूर्वीच त्यांनी मंत्री धनंजय मुंडे यांची भेट घेतल्याची बातमी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंनी माध्यमांना दिली. त्यामुळे धसांच्या विश्वासार्हतेवरच प्रश्नचिन्ह उभं राहिलं. धसांनी केसानं गळा कापल्याची टीका होऊ लागली. त्यामुळे धसांनी आता सावध पवित्रा घेत मस्साजोगमध्ये जाऊन पुन्हा विरोधाची धार तीव्र केली. आता हा विरोध केवळ स्वतःची छबी वाचवण्यासाठी धस करतायत की खरंच यातून देशमुख कुटुंबियांना न्याय मिळतो हेच पाहायचं. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही. धस पेटीवेळी मस्साजोगच्या ग्रामस्थांनी काय मागण्या केल्या आपण ते पाहूया. बघा, कृष्णा आंधळेला तत्काळ अटक करून त्याच्यावर कारवाई करा ही प्रमुख मागणी होती. केज पोलीस ठाण्यातील प्रशांत महाजन आणि राजेश पाटीलला सहआरोपी करा. सरकारी वकील म्हणून उज्ज्वल निकम यांची नियुक्ती करा. सरपंच देशमुखांच्या हत्येचा तपास IPS पंकज कुमावत यांच्याकडे द्या. फरार आरोपींना मदत करणाऱ्या B टीमला देखील सहआरोपी करा. संजय केदार, तांदळे, मोराळे आणि डॉक्टर वायबसेसह त्याच्या पत्नीवर देखील कारवाई करा अशी देखील ग्रामस्थांची मागणी. धस यांच्या गंभीर आरोपाकडे वळूया. वाल्मिक कराडला जेलमध्ये मटण दिलं जातंय असा गंभीर आरोप भाजपचे आमदार सुरेश धस यांनी केलाय. कराडला मटण दिलं जात असल्याचे सर्व पुरावे हे सरपंच संतोष देशमुखांचे बंधू धनंजय देशमुखांकडे असल्याचं देखील धस यांनी म्हटलेलं आहे. कराडसह अन्य आरोपांना देखील VIP ट्रीटमेंट दिली जाते असा आरोप धस यांनी केलाय. जेलमध्ये वाल्मिक कराड आणि त्यांचे सहकारी यांना कशी VIP ट्रीटमेंट दिली जाते याचे जवळजवळ 13 उदाहरणं हे माझ्याकडं लेखी स्वरूपात दिलेले. त्यांना वेळेवर चहा आणून देणे, त्यांच्याबरोबरच्या बॅग आत जाऊन देणे. बॅग असते का कुठं? आरोपी बरोबर आतमध्ये मोठी लट बॅग घेऊन जात आहेत, कपडे बदलायचे जात आहेत. आणि काही वेळा तर त्यांना मटण पुरवल्याचे सुद्धा पुरावे त्या ठिकाणी सापडलेले आहेत. या जेलमधल्या ज्या लोकांनी, ज्या कर्मचाऱ्यांनी त्यांना VIP ट्रीटमेंट दिलेली आहे त्यांचं सगळ्यांचं सस्पेन्शन आम्ही मागणार आहोत. तर महादेव मुंडे हत्या प्रकरणाकडे वळूया. महादेव मुंडेंच्या हत्येत पोलिसांचा देखील सहभाग आहे. तर बंगल्यावरून 2 फोन आल्यामुळे तपास थांबला असा गंभीर आरोप ज्ञानेश्वर मुंडेंनी केलेला आहे. दरम्यान सोमवारपर्यंत आरोपीला अटक करा अन्यथा उपोषण करणार असा इशारा देखील आता पत्नी ज्ञानेश्वरी मुंडेंनी दिलेला आहे. हा, सोमवारी अल्टिमेट संपून मी मंगळवारी तर काही ठामच आहे उपोषणाला. मी बसणार आहे SP ऑफिस समोर. जिथं SP सरांची गाडी लावते तिथंच मी जाऊन बसणार आहे. मग मला कोणी काय पण करू. त्यांच्या देखत एक आम्हाला पोलीस म्हणले, आम्हाला फोन आले म्हणजे बंगल्यावर. त्यांच्या देखत त्या चोरमुली सरांना देखत नाही. चोरमुली सरांना अजून पण विचारा, ते डायरेक्ट पोलीस म्हणले फोन आले म्हणले म्हणून आम्ही तपास थांबवला. काय सांगता येते आता? संतोष भैयाच्या ह्याच्यात पोलीस इन्व्हॉल्व आहेत, ह्याच्यात बी पोलीस असले तर म्हणून तपास करत नसते तर ते तरी काय सांगावं आपण? पहिले तर सगळे पोलीस बीड नंतर पुढची बातमी आता नाशिकमधील तणावाची. नाशिकमध्ये अनधिकृत दर्ग्याचा मुद्दा पुन्हा तापलाय. मात्र हे अनधिकृत दर्ग्याचं प्रकरण काय आहे, 2 गट आमने सामने का आले, त्यावरचा हा स्पेशल रिपोर्ट. दर्ग्यावर कारवाई, नाशिकमध्ये तणाव. दर्ग्याच्या जागेवर मंदिर उभारणार.
नाशकात लँड जिहादचा मुद्दा तापला. अनधिकृत थडगं हटवलं नाही तर त्याच्या समोर मूर्ती प्राण प्रतिष्ठा करण्याचा आमचा जो निर्णय आहे त्या निर्णयावर आम्ही ठाम आहोत. राज्यात पुन्हा एकदा लँड जिहादचा मुद्दा ऐरणीवर आलाय. नाशिकच्या द्वारका परिसरातील काठेगल्ली परिसरात अनधिकृत दर्गा हटवण्यासाठी नाशिक महानगरपालिकेनं कडेकोट पोलीस बंदोबस्तात कारवाईला सुरुवात केली आणि नाशिकमध्ये तणावाची परिस्थिती निर्माण झाली आहे. तर कारवाई होईपर्यंत मागे हटणार नाही अशी भूमिका घेणाऱ्या साधू आणि महंतांची धरपकड करण्यात आली आहे. अनिकेत शास्त्री आणि भाजप आमदार देवयानी फरांदे यांनीही कारवाईसाठी ठिय्या मांडला. लँड जिहादच्या घटना घडत आहेत आणि त्या जागेवरती हिंदुत्ववादी संघटना ज्या जागेवरती अशी अतिक्रमणं झालेली आहेत ती अतिक्रमणं काढून घ्यावी अशा पद्धतीच्या कायद्याच्या चौकटीमध्ये बसणाऱ्या सूचना आम्ही प्रशासनाला दिल्या आणि नाशिक प्रशासनाने आज या ठिकाणी आम्हाला सहकार्याची भूमिका घेते. आम्हाला नीट सांगत नाहीये. ते म्हणतायत की पूर्ण काढणार आहोत आणि काही बाबतीमध्ये असंही म्हणतायत की ती मजार ठेवणार आहेत. पण ती मजार वक्फ बोर्डच्या कुठल्या अधिकाराच्या मध्ये ठेवणार आहेत? कारण वक्फ बोर्डाने ह्या भागामध्ये जवळपास 11 एकर जागेवरती म्हणजे 100, 150, 200 वर्षांपासून या ठिकाणी सगळे लोक राहत आहेत आणि वक्फ बोर्ड आता त्याच्यावरती जर अधिकार सांगत असेल तर हे कुठंतरी हिंदूंच्या भावना दुखवण्याचं काम करण्यात येत आहे आणि हे थांबायला हवं. दुसरीकडे प्रशासनानं दिलेले जमावबंदीचे आदेश धुडकावून मुस्लिम संघटनांनी दर्ग्यासमोरच ठिय्या मांडला. त्यामुळे वातावरण चांगलंच तापलंय. मात्र हे अनधिकृत दर्ग्याचं प्रकरण काय आहे पाहूया. नाशिकच्या काठेगल्लीत 25 वर्षांपूर्वी दर्ग्याची उभारणी करण्यात आली. दर्गा अनधिकृत असल्याचा हिंदुत्ववादी संघटनांचा आरोप आहे. दर्गा हटवण्याबाबत हिंदुत्ववादी संघटनांचा आंदोलनाचा इशारा. दर्ग्यावर कारवाई न झाल्यास दर्ग्यासमोर मूर्ती प्रतिष्ठापना करण्याची घोषणा. तर मुस्लिम धर्मगुरूंनी मात्र शांततेचं आवाहन केलंय. खतीब शहर नासिक की तरफ हम गुजारिश करते हैं कि पूरे शहर में अमन अमान कायम रखे क्योंकि मुसलमान और इस्लाम अमन का मज़हब है और हमारा मुबारक और पाकीज़ा महीना पवित्र महीना रमज़ान शरीफ बिल्कुल अभी करीब है. तो खतीब साहब की तरफ मैं गुजारिश करता हूँ पूरे शहर के वासियों से कि अपने शहर का माहौल और शहंशाह के इस गुलशन को हमेशा हरा भरा रखने की कोशिश करें. अफवाहों पर बिल्कुल ध्यान न दें. हिंदुत्ववादी संघटनांच्या रेट्यानंतर पालिकेनं कडेकोट पोलीस बंदोबस्तात 6 तासांनंतर अनधिकृत दर्ग्याविरोधात कारवाई पूर्ण केल्याची माहिती दिली आहे. त्यामुळे आता पालिकेची अनधिकृत धार्मिक स्थळांविरोधातील कारवाई थंडावणार की आणखी जोर पकडून अनधिकृत धार्मिक स्थळांवर बुलडोझर चालवला जाणार याकडेच लक्ष लागलंय. अभिजित सोनवणेसह ब्युरो रिपोर्ट साम टीव्ही नाशिक. नाशिकमधल्या स्पेशल रिपोर्ट नंतर आता पुढची बातमी आहे राऊतांनी मोदींवर केलेल्या टीकेची. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी शरद पवार यांच्यावर भटकती आत्मा अशी टीका केली होती. तर मग त्या भटकती आत्म्याला पंतप्रधान कार्यालयानं मोदी यांच्या शेजारी कसं बसू दिलं असा सवाल संजय राऊतांनी उपस्थित केला आहे. प्रधानमंत्री पदाच्या किंवा सत्तेच्या पदावर कोणी बसला म्हणजे तो ज्येष्ठ आणि श्रेष्ठ होत नाही. साहित्य संमेलनाचे स्वागताध्यक्ष शरद पवार आणि खरं म्हणजे मला असं वाटलं की मोदी बसणार नाहीत त्यांच्या बाजूला. भटकत्या आत्म्याच्या बाजूला प्रधानमंत्री कसे काय बसतील? त्याला कसं काय पीएमओने बसू दिलं? भटकती आत्मा आहे ना. पुढची बातमी आता केंद्रीय गृहमंत्री अमित शहांच्या मोठ्या विधानाची. कोणती शिवसेना आणि राष्ट्रवादी ही असली आणि कोणती नकली याचा निर्णय महाराष्ट्राला दिलाय असं विधान अमित शहांनी केलंय. पुण्यातील कार्यक्रमात अमित शहाने ठाकरे आणि पवारांना पुन्हा एकदा डिवचलंय. कौन सी शिवसेना असली है कौन सी नकली है इसका भी निर्णय महाराष्ट्र की जनता ने कर दिया और कौन सी एनसीपी असली है और कौन सी नकली है इसका भी निर्णय महाराष्ट्र की जनता ने कर दिया है. पुढची बातमी आता कृषी मंत्री माणिकराव कोकाटेंबाबत. निकालाची परत आल्यानंतर माणिकराव कोकाटेंची आता आमदारकी जाण्याची शक्यता आहे. कारण विधिमंडळ सूत्रांनी साम टीव्हीला याबाबत माहिती दिली आहे. घटनात्मक तरतुदीनुसार कारवाई करू अशी माहिती विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांनी दिली. मात्र खासदार सुप्रिया सुळेंनी कार्यकर्त्यांना फोन लावून ईमेलनं ऑर्डर कॉपी पाठवून द्या असे आदेश दिले.
या संदर्भात संपूर्ण कायदेशीर प्रक्रिया पाळली जाणार आहे. सुनील केदारांच्या संदर्भात पण संपूर्ण कायदेशीर प्रक्रिया पाळली गेली होती आणि त्यानंतर योग्य ती कारवाई केली होती. घटनेत दिलेल्या तरतुदीनुसारच कारवाई केली गेली होती आणि ह्या संदर्भातही घटनेत दिलेल्या तरतुदी आहेत आणि या संदर्भातले जे नियम आहेत त्या सगळ्यांचं पालन करून योग्य निर्णय घेतला जाईल. तुम्ही प्लीज जर मागून घेतली तर लगेच पाठवते त्यांच्या ऑफिसला पाठवा. थँक्यू. तुमच्याकडे आहे ना पुरी ऑर्डर? मग तेवढी आहे. तुमच्याकडे आहे ऑर्डर? 40 पानाची ऑर्डर आहे. 40 पानाची ऑर्डर असेल तुम्ही मला व्हॉट्सअप केली तरी चालेल. आपण ईमेलवर पाठवतो. कोकाट्यांसमोर आता काय पर्याय आहेत आपण पाहूयात. बघा, 2 वर्ष किंवा त्याहून अधिक शिक्षा झाल्यास आमदारकी रद्द होते असा नियम आहे. जिल्हा न्यायालयाच्या निकालाला आता हायकोर्टात कोकाटेंना आव्हान देता येईल. हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती न दिल्यास सुप्रीम कोर्टाचा पर्याय आहे. सुप्रीम कोर्टानं निर्णय कायम ठेवल्यास मात्र आमदारकी रद्द होणार. तर दुसरीकडे भाजपचे आमदार सुरेश धस यांचीही आमदारकी धोक्यात येण्याची शक्यता आहे. कारण राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नेते मेहबूब इब्राहिम शेख यांनी कोर्टात एक याचिका दाखल केलेली आहे. निवडणुकीच्या काळात धस यांनी धार्मिक कारणावरून मतं मागितल्याचा आरोप या याचिकेतून करण्यात आला आहे. औरंगाबाद खंडपीठात धस यांच्या निवडीला आव्हान देण्यात आलंय. त्यामुळे आता सुरेश धस यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. धस यांच्या विरोधात राष्ट्रवादीचे मेहबूब शेख यांनी निवडणूक आयोगामध्ये याचिका दाखल केलेली आहे. धार्मिक कारणावरून मत मागितल्याचा आरोप आहे. शासकीय कर्मचाऱ्यांवर दबाव टाकून मतदान करून घेतलं असा देखील आरोप आहे. जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांना फॉर्म 17C ची प्रत दिली नाही. निवडणूक प्रक्रियेची व्हिडिओग्राफी करू दिली नाही असा देखील आरोप आहे. पुढच्या बातमीकडे. भाजपचे नेते मंत्री नितेश राणे हे आपल्या बेधडक वक्तव्यासाठी ओळखले जातात. तसंच राणे यांनी पुन्हा एक बेधडक वक्तव्य केलेलं आहे. सरपंचांची यादी घेऊन बसणार, भाजपच्या सरपंचाला 100%, उभाटाला 0% निधी, बोंबलत बसा, काही फरक पडत नाही असं वक्तव्य नितेश राणेंनी केलेलं आहे. दरम्यान यावर आता मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी काय उत्तर दिलंय ते आपण पाहूया. कारण जे काय आमच्या भारतीय जनता पक्षाचे नाही, पहिलं प्राधान्य भारतीय जनता पक्ष आणि मग आमचे महायुतीचे पक्ष. पण जे आमच्या भारतीय जनता पक्षाचे सरपंच नाही त्यांना निधी भेटणार नाही, अधोरेखित नाही. म्हणून जे काही निधी वाटपाचा विषय आहे, शेवटी यादी आपल्याकडे शेवटी येणार आहे. शेवटचा स्टॉप आहे मला. आणि तेव्हा काट होणार आणि मग लोकांना कळेल आहे भारतीय बीजेपी मध्ये गेलो पाहिजे होते आणि मग त्या नवीन वर्षाच्या यादीमध्ये सगळ्या सरपंचांची यादी घेऊन बसणार. त्याच्यामध्ये बघणार की बाबा ठीक आहे बीजेपी 100% निधी, चला ठीक आहे उभाटा 0% निधी, बोंबलत बसा, काही फरक पडत नाही. भारतीय जनता पार्टी हे आमच्या गावातलं जे युनिट आहे हे मजबूत झालं पाहिजे. प्रत्येक पक्षाची भावना असते, आमच्या पक्षाची भावना आहे. पण शेवटी निवडणुकीमध्ये महायुतीचा जेव्हा विचार होईल तेव्हा महायुतीचा विचार होईल. पण आपापले पक्ष हा मजबूत करण्याचं काम आपण करत राहतो. आम्ही करतोय, एकनाथजी करताय, अजितदादाजी करताय. त्यामुळे आपापला पक्ष मजबूत केला पाहिजे. जिथे इथं स्पेस आहे तिथे आपला पक्ष वाढवला पाहिजे. त्यातनं शेवटी काय होणार आहे, महायुतीच मजबूत होणार आहे. पुढची राजकीय बातमी आता पुण्यातून. काँग्रेसचे माजी आमदार रवींद्र धंगेकर यांच्या मनात नेमकं चाललंय काय असा सवाल आता उपस्थित होतोय. कारण काँग्रेसचे माजी आमदार रवींद्र धंगेकर यांनी तसं एक सूचक स्टेटस ठेवलेलं आहे. धंगेकरांनी गळ्यामध्ये भगवा पंचा घालत ठेवलेल्या स्टेटसची आता जोरदार चर्चा आहे. रवींद्र धंगेकर शिंदे गटाच्या संपर्कात असल्याच्या बातम्या गेल्या काही दिवसांपासून समोर आल्या होत्या. त्यामुळे आज उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेही पुणे दौऱ्यावर आहेत. पुण्यात मिशन टायगर जोरात करण्याचा दावा शिंदे गटानं आधीच केला होता. तर मिशन टायगरमध्ये रवींद्र धंगेकरांचाही नंबर लागणार का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. यावर चर्चा सुरू असताना धंगेकरांचं दुसरं सूचक स्टेटस समोर आलंय. राजा हरला काय, जिंकला काय, निष्ठेत तडजोड नाही असं स्टेटस धंगेकरांनी ठेवलं. त्यामुळे धंगेकरांच्या मनात नेमकं काय अशी चर्चा सुरू झाली.
ते शिवसेनेत पक्षप्रवेश करणार अशा चर्चा आहेत. पुण्यातून असेल, कोकणातून असेल. आणि आता रवींद्र धंगेकर जे माजी आमदार आहेत त्यांनी स्टेटस ठेवला आणि त्यांच्या उपरण आहे. काय अर्थ समजायचा पुण्यामध्ये मिशन? मला असं वाटतं की रवींद्र धंगेकरांनी गळ्यामध्ये जर भगवा उपरणं ठेवलं असेल आणि त्याच्यावर भविष्यामध्ये जर धनुष्यबाण आलं तर आम्हाला सगळ्यांना आनंद आहे. पुण्यातील कार्यक्रमात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे भाषणासाठी उठताच अजित पवारांनी शिंदेंची जागा घेतली. गृहमंत्री अमित शहांच्या एका बाजूला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, दुसऱ्या बाजूला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे बसले होते. मुख्यमंत्र्यांच्या बाजूला अजित पवार बसले होते. मात्र यावेळी शिंदे भाषणासाठी उठताच अजित पवार अमित शहांच्या शेजारी जाऊन बसले. यावेळी अजित पवारांनी शहांशी चर्चा देखील केली. आपण बघतोय की एकनाथ शिंदे भाषणासाठी उठले आणि त्याच दरम्यान लगेच त्वरित अजित पवार ची खुर्ची रिकामी होती शिंदेंची, तिथं बसले आणि अमित शहांशी त्यांनी काही मुद्द्यांवर चर्चा देखील घेतली. अजित पवार यांनी संधी साधली असं आपण म्हणू शकतो. आता उदय सामंतांच्या वक्तव्याकडे वळूया. राज्यात पुन्हा एकदा शिंदे गट आणि मनसे युतीची चर्चा रंगू लागलेली आहे. कारण शिंदे गटाचे नेते उद्योगमंत्री उदय सामंतांनी आज सकाळी मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची भेट घेतली. दोघांमध्ये शिंदे आणि फडणवीस यांच्यामध्ये सुरू असलेल्या कोल्ड वॉर तसंच सध्याची राजकीय परिस्थिती या मुद्द्यांवर चर्चा झाल्याची माहिती समोर आली आहे. तर शिंदेंच्या शिवसेनेनं मनसेच्या पदाधिकाऱ्यांची फोडाफोड करू नये यावर देखील बैठकीत चर्चा झाली. मात्र आजची चर्चा ही राजकारण विरहित होती अशी प्रतिक्रिया उदय सामंत यांनी दिली. तर राज ठाकरेंशी सर्वांचेच मैत्रीपूर्ण संबंध आहेत, त्यामुळे अशा गाठीभेटी होत असतात असं भाजपचे नेते चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले. साहेब आणि एकनाथ शिंदे साहेब हे एकत्र अलायन्समध्ये येणार का हा माझ्या दृष्टीनं फार मोठा विषय आहे. एवढ्या पातळीवरच्या चर्चेमध्ये मी कधीच पडलेलो नाही. म्हणून मी अनेक वेळा आपल्याला सांगितलेलं आहे की माझ्या आवाक्यातकडे मला झेपतील असे जर प्रश्न विचारले त्याचं मी उत्तर देऊ शकतो. राजसाहेब आणि एकनाथ शिंदे साहेब हे जर एकत्र येणार असतील तर ह्याच्या दोघांमध्ये चर्चा झाली पाहिजे. आणि आजची चर्चा ही राजकारण विरहित होती. मगाशी देखील सांगितलं अशा भेटी होतच राहतात, कारण राजसाहेबांचे सर्वांचे संबंध आहे. माझे खूप त्या ठिकाणी मैत्रीपूर्ण संबंध आहे. त्यामुळं राजसाहेबांशी कोणी भेटलं यावर काही त्याच्यात वेगळं काही बोलायची गरज नाही. राजसाहेब हे सर्वांचेच मित्र आहेत, त्यामुळे त्यांना भेटत राहतात. पुढची बातमी आता किशोर तिवारीने केलेल्या खळबळजनक दाव्याची. आदित्य ठाकरेंना कधीही अटक होऊ शकते हा खळबळजनक दावा केला ठाकरे गटाचे माजी प्रवक्ते किशोर तिवारी यांनी. आदित्य ठाकरे मंत्री असताना दिशा सालियनसोबत गेले होते. आपण हालचाल केली नसती तर आदित्य ठाकरेंना तेव्हाच अटक झाली असती असाही दावा तिवारीने केलेला आहे. तिवारींची नुकतीच ठाकरे गटातून हकालपट्टी झालेली आहे. म्हणजे आदित्य ठाकरेंना अटक झाली असती ते तिथे गेले होते असं तुम्हाला? अजूनही होऊ शकते. मोदींची इच्छा ज्या दिवशी पलटेल त्या दिवशी सगळा भ्रष्टाचार काढून मोकळे करतील ते. राजकीय बातम्यांचा वेध घेतला आपण. आता वळूया लाडकी बहीण योजनेकडे. या योजनेचा लाभ घेणाऱ्यांच्या अर्जांची आता यंत्रणेकडून पडताळणी सुरू आहे. त्यामुळे 2.25 कोटी लाभार्थ्यांमधून तब्बल 40 लाख अर्ज अपात्र ठरण्याची शक्यता आहे. नेमका कोणत्या लाडक्या बहिणींवर गंडांतर येणार आहे त्यावरचा हा विशेष रिपोर्ट. 40 लाख लाडक्या अपात्र होणार. सखोल पडताळणीनंतर अपात्रतेची संख्या वाढणार. पुणे अहिल्यानगरमध्ये सर्वाधिक लाभार्थी. विधानसभा निवडणूक निकालानंतर लाडकी बहीण योजनेचा लाभ घेणाऱ्या महिलांच्या अर्जांची काटेकोरपणे पडताळणी होते. साधारण 2,31,860 महिला या योजनेसाठी पात्र ठरल्या होत्या. मात्र आता महायुती सत्तेवर आल्यानंतर अपात्र बहिणींना योजनेतून वगळण्यास सुरुवात झाली. कारण या योजनेमुळे सरकारच्या तिजोरीवर आर्थिक भार पडतोय. एकापेक्षा जास्त सरकारी योजनेचा लाभ घेणाऱ्या 5 लाख लाभार्थ्यांची संख्या कमी झाली होती. मात्र आता निकषांनुसार पडताळणी केल्यानंतर ही संख्या तब्बल 40 लाखांच्या घरात जाण्याची शक्यता आहे. कोणत्या निकषांमुळे लाडक्या अपात्र ठरल्यात ते पाहूया. संजय गांधी निराधार योजना 2,30,000. 65 वर्षाहून अधिक वय असलेल्या 1,10,000. 4 चाकी असलेल्या नमोशक्ती योजना लाभार्थी आणि स्वेच्छेनं नाव मागे घेणाऱ्यांची संख्या आहे 1,60,000. फेब्रुवारीत छाननी प्रक्रियेनंतर अपात्र ठरलेल्या 2 लाख. सरकारी कर्मचारी आणि दिव्यांगांमधून अपात्र ठरलेल्यांची संख्या आहे 2 लाख. लाडकींची संख्या घटल्यामुळे सरकारचे कोट्यवधी रुपये वाचले.
कारण या योजनेमुळे इतर योजनांच्या निधींना कात्री लागली. योजनेचा सर्वाधिक फायदा पुणे आणि अहिल्यानगर जिल्ह्यातील महिलांनी घेतलाय. सिंधुदुर्ग आणि गडचिरोलीतील लाभार्थ्यांचं प्रमाण सर्वात कमी आहे. 30 ते 39 वयोगटातील लाभार्थ्यांची संख्या सर्वाधिक आहे. या योजनेच्या लाभार्थ्यांमध्ये विवाहित महिलांचं प्रमाण 83% आहे. विधवा महिलांचं प्रमाण 4.7% आहे. अविवाहित महिलांचं प्रमाण 11.8% आहे. लाभार्थ्यांमध्ये घटस्फोटित, निराधार आणि सोडून दिलेल्या महिलांचं प्रमाण हे एकत्रितपणे 1% कमी आहे. निवडणुकीपूर्वी सरकारनं काटेकोर छाननी न करता योजनेचा लाभ दिला. आता अपात्र लाभार्थ्यांकडून आतापर्यंत दिलेले पैसे परत घेणार नसल्याची सरकारची भूमिका आहे. यापूर्वीच अर्जांची पडताळणी गांभीर्यानं केली असती तर सरकारी तिजोरीतील कोट्यवधी रुपये वाचले असते. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही. पुढची बातमी आता पिंपरीमधून. इस्रायलच्या हल्ल्यात बेचिराग झालेल्या गाझा पट्टीची दृश्य अनेकांना आठवत असतील. मात्र पिंपरी चिंचवडच्या कुदळवाडीतील कारवाई पाहून अनेकांना गाझा पट्टीचीच आठवण झालेली आहे. कारण महापालिकेने जवळपास 5,000 अनधिकृत बांधकामांवर बुलडोजर फिरवलेला आहे. शेकडो JCB मशीन आणि बुलडोजर लावून 250 एकरावरची बांधकामं पाडण्यात आली आहेत. या कारवाईत अनधिकृत पत्राशेड, कारखाने, गोदामं, भंगार दुकानांचा समावेश आहे. आणि हे दृश्य पाहून, हे 2 दृश्य आहेत, या 2 दृश्यातून आपल्याला दिसतंय की अनधिकृत बांधकामं पाडल्यानंतर जे चित्र आहे त्यामुळे गाझा पट्टीच डोळ्यासमोर येते. राज्यातल्या बातम्या पाहिला, आता थेट जाऊया आपण महाकुंभमेळ्यात. कारण या श्रद्धेच्या महाकुंभमेळ्यात चक्क महापापाचा बाजार भरलाय. महाकुंभमेळ्यात मुलींच्या आंघोळीचे व्हिडिओ काढले जात असल्याचा संतापजनक प्रकार समोर आलाय. हा प्रकार कुणी केला आणि या प्रकरणाचं महाराष्ट्र कनेक्शन काय आहे त्यावरचा हा स्पेशल रिपोर्ट. श्रद्धेच्या महाकुंभात पापाचा बाजार. श्रद्धाळू महिलांच्या अब्रूची डार्क वेबवर विक्री. महाकुंभातील महापापाचं महाराष्ट्र कनेक्शन. महाकुंभ मेळ्यात लोक पुण्याची कमाई करण्यासाठी जातात. मात्र या महाकुंभात काही राक्षस महापाप करत असल्याची खळबळजनक माहिती समोर आली. महाकुंभ मेळ्यात श्रद्धेची डुबकी मारताना आणि स्नान करताना महिलांचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल करण्यात येतोय. कुंभमेळ्यात स्नान करणाऱ्या महिलांचे व्हिडिओ बनवून ते डार्क वेबवर विकल्याचा संतापजनक प्रकार समोर आलाय. आणि असे व्हिडिओ बनवून विकणारे नराधम महाराष्ट्रातले असल्याची धक्कादायक बाब समोर आली. हे दोन्ही नराधम सांगलीचे आहेत. गुजरातमधील एका हॉस्पिटलमधील महिलांचे आक्षेपार्ह व्हिडिओ हे काही व्हायरल झाले होते. त्यामध्ये गुजरात येथे सायबर क्राईम रजिस्टर करण्यात आला आणि त्यानंतर गुजरातीतून एक टीम इथं आपल्या इथे तपासकामी आली होती. त्यांना आम्ही मदत केली. तो नारायणनगर येथे मिळून आला. त्याचे नाव प्रज्वल तेली असून तो मूळचा राहणार जत, जिल्हा सांगली येथील आहे. तो इथं नीटची तयारी करत होता. तो त्यांना त्या सायबर क्राईमच्या गुन्ह्यामध्ये हवा असल्याने त्यांनी त्याला ताब्यात घेतले आणि पुढील तपासकामी त्याला गुजरात येथे घेऊन गेले. दरम्यान पोलिसी काक्या दाखवताच दोन्ही आरोपी पोपटासारखे बोलायला लागले. त्यातूनच प्रयागराजचा युट्यूबर चंद्रप्रकाश मूलचंदानीलाही बेड्या ठोकण्यात आल्या. मात्र हे प्रकरण नेमकं काय आहे पाहूया. श्रद्धाळू महिलांचं स्नान करतानाचे, कपडे बदलतानाचे व्हिडिओ काढले जायचे. व्हिडिओ काढल्यानंतर ते टेलिग्रामवर विक्री केली जायची. व्हिडिओ देण्यासाठी डेमो ग्रुपवर 800 ते 2000 रुपये आकारले जायचे. प्रीमियम ग्रुपवर 2000 ते 4000 रुपये उकळले जात. टेलिग्रामवरील व्हिडिओ परदेशी सायबर ठग डार्क वेबवर टाकत. या तिन्ही महाभागांनी फक्त महाकुंभ मेळ्यातील श्रद्धाळू महिलांच्या अब्रूचा बाजार मांडला नाही, तर राजकोटच्या हॉस्पिटलमध्येही महिलांचे कपडे बदलतानाचे व्हिडिओ टेलिग्रामवर विकल्याचं उघड झालंय. एवढंच नाही तर देशातल्या 60 ते 70 हॉस्पिटल्स आणि मॉलमध्येही महिलांचे व्हिडिओ रेकॉर्ड करून विकल्याचं समोर आलंय. तर या व्हिडिओ विक्रीतून प्रज्वल तेलीनं 8 लाख रुपये कमवल्याचं पोलिसांनी सांगितलंय. सांगलीचा प्रज्वल तेली आणि प्राज पाटील हे दोघे लातूरमध्ये नीट परीक्षेची तयारी करत होते.
त्यामुळे अशा विकृत महाभागांवर कडक कारवाई होण्याची गरज आहे. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज. महाकुंभात राक्षसांचं कसं महापाप सुरू ते आपण पाहिलं. पुढची बातमी कुंभमेळ्यातूनच आहे. प्रयागराजमध्ये सुरू असलेला महाकुंभमेळा आता शेवटच्या टप्प्यात आहे आणि या महाकुंभमेळ्यात आतापर्यंत 50 कोटींपेक्षा जास्त भाविकांनी पवित्र स्नान केले. मात्र इथे आता भक्तांना लुटण्याचे प्रकार देखील घडतायत. गर्दीमुळे अनेकांना या ठिकाणी येणं शक्य होत नाही. अशा भाविकांना आता घर बसल्या डिजिटल स्नानाची संधी देणाऱ्या एका अजब स्टार्टअपची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे. या स्टार्टअपचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झालाय. या व्हिडिओमध्ये एक व्यक्ती 1100 रुपयांमध्ये डिजिटल स्नान उपलब्ध करून देऊ असं सांगतोय. मीडिया रिपोर्टनुसार दीपक गोयल असं या व्यक्तीचं नाव. तो प्रयागराजमधील रहिवासी असल्याची माहिती पुढे आली. प्रयाग एंटरप्राइजेस के नाम से, उसके तहत आप मुझे पैसे भेज सकते हैं. इसका शुल्क है मात्र 1100 रुपये और आपको मैं 24 घंटे के अंदर जब आप पैसा दे देंगे, फोटो भेजेंगे तो 24 घंटे के अंदर मैं आपको स्नान करा दूंगा. मैं इलाहाबाद में ही रहता हूँ. तो मेरा नाम है दीपक गोयल और मैं डिजिटल फोटो स्नान कराता हूँ यहाँ संगम महाकुंभ में. गार्विता ने बहुत मैं थैंकफुल हूँ कि हेल्प किया है. सो बेसिकली आपको क्या करना है, व्हाट्सएप से अपनी फोटो मुझे भेजनी है. मैं उसका एक्चुअली फिजिकल प्रिंट आउट लूँगा इस तरह से और यहाँ पे स्नान कराऊंगा. रोज आता हूँ, रोज कराता हूँ. ये देखिए, तो इस तरह से आप डिजिटल कुंभ स्नान संगम पे कर. डिजिटल स्नानाचे आश्वासन देऊन कशी फसवणूक सुरू आपण पाहिलं. पुढची बातमी महाकुंभमेळ्यातूनच आहे, कारण अभिनेत्री तमन्ना भाटिया देखील आता प्रयागराजमध्ये पोहोचलेली आहे. तमन्नानं महाकुंभमेळ्यात डुबकी मारलेली आहे. अनेक सेलिब्रिटींनीही आतापर्यंत महाकुंभात हजेरी लावलेली आहे. महाशिवरात्रीला महाकुंभाचा शेवटचा दिवस आहे. त्याआधी महाकुंभात डुबकी मारण्यासाठी अनेक जण हजेरी लावत आहेत. प्रयागराजच्या त्रिवेणी संगमावर अनेक सेलिब्रिटी येत आहेत. प्रयागराजच्या महाकुंभमेळ्यानंतर पुढची बातमी आता तुळजापूरमधून. तुळजाभवानी देवीचं मंदिर आता नव्यानं उभारलं जाणार आहे, कारण पूर्ण शिखर काढण्याचा स्ट्रक्चरल ऑडिट रिपोर्ट आलाय आणि त्यामुळे पुरातत्व विभाग आता नव्यानं तुळजाभवानी मंदिर उभारणार असल्याची माहिती आमदार राणा जगजितसिंह पाटील यांनी दिली. आपल्या सर्वांना कल्पना आहे की आई तुळजाभवानीच्या मंदिराच्या जीर्णोद्धाराचं काम आपण पुरातत्व विभागाच्या माध्यमातून हाती घेतले. त्यामुळे स्ट्रक्चरल ऑडिट करत असताना हे आता स्पष्टपणे लक्षात आले की आपल्याला पूर्ण शिखर काढावं लागेल आणि त्याच्या बरोबरीने मंदिर जे आहे त्याचे देखील जे दगडं आहेत ते नंबरिंग करून ते काढले जातील आणि परत एकदा पूर्ण मंदिर जे आहे ते जुन्या पद्धतीने आपण उभं करणार आहोत. पुरातत्व विभागाच्या माध्यमातून हे सर्व केलं जाणार आहे. त्यामुळे त्यांचे जे नियम आहेत, कायदे आहेत, त्या पद्धतीने ते केलं जाईल. आता वळूया साम इम्पॅक्टच्या रिपोर्टकडे. साम टीव्हीनं 10वीचा पेपर फोडणाऱ्यांचा पर्दाफाश केल्यानंतर आता यात अनेकांना बेड्या ठोकण्यात आलेल्या आहेत. कोणी पेपर फोडला, शाळेतली कोणती धेंड यात सहभागी होती, केंद्र संचालकानं कशी बाहेर आणली प्रश्नपत्रिका, यावरचा हा विशेष रिपोर्ट. सामचा दणका, पेपर फोडणाऱ्यांना बेड्या. जालन्यात पेपर फोडणाऱ्या 3घांना अटक. यवतमाळमध्ये केंद्र संचालकाचाच कारनामा. 10वीचा पहिलाच पेपर फोडल्याचा साम टीव्हीने पर्दाफाश केल्यानंतर आता जिल्हा पोलीस प्रशासनानं या प्रकरणात धडक कारवाई सुरू केली. ज्या शाळेत पेपर फोडला त्या बदनापूरच्या शाळेतल्या कर्मचाऱ्यासह 2 झेरॉक्सवाल्यांना पोलिसांनी बेड्या ठोकल्या. मराठीचा पेपर सुरू असतानाच प्रश्नपत्रिका आणि त्याची उत्तर लिहून झेरॉक्स सेंटरवर विकल्या जात असल्याचा साम टीव्हीनं पर्दाफाश केल्यानंतर राज्यात खळबळ उडाली होती. थेट औरंगाबादच्या विभागीय कार्यालयापासून ते पुणे बोर्डाच्या मुख्यालयापर्यंत सर्वांचीच धावपळ झाली होती. त्यानंतर तातडीनं या प्रकरणाची चौकशी सुरू केली आणि काही तासात कृष्णा शिरसाट, अजय निकाळजे, अविनाश अंभोरे या 3 जणांना अटक करण्यात आली. 3घांना सोमवारपर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली. आता या प्रकरणी आणखी शाळेतील बडी धेंड सहभागी आहेत का याचा तपास पोलीस करतायत. शिक्षण अधिकारी माध्यमिक यांच्या तक्रारीवरनं गुन्हा दाखल झालेला होता 52/25. त्या गुन्ह्यामध्ये कृष्णा शिरसाट, अविनाश आंभोरे आणि अजय निकाळजे अशा 3 आरोपींना अटक केलेली होती. त्यांना आज माननीय कोर्टासमोर हजर केलं असता कोर्टाने त्यांना 2 दिवसाची म्हणजे परवा दिवशीपर्यंतची PCR मंजूर केलेली आहे. यवतमाळच्या महागावमध्ये तर थेट केंद्र संचालकांनीच पेपर फोडल्याची धक्कादायक बाब चौकशीतून समोर आली. हा पेपर आधी सोशल मीडियावर व्हायरल करण्यात आला होता.
केंद्र संचालक श्याम तास्के आणि एका अज्ञात व्यक्तीवर या प्रकरणी आता गुन्हा दाखल करण्यात आलाय. कॉपीमुक्त अभियानाचा पहिल्याच दिवशी फज्जा उडाल्यानंतरही दुसऱ्या दिवशी झालेल्या 12वीच्या गणिताच्या पेपरला अनेक ठिकाणी कॉप्या पुरवल्या गेल्याचं समोर आलंय. विशेष म्हणजे या शाळांमधले शिक्षक आणि कर्मचारीच सहभागी असल्याचं उघड झालंय. त्यामुळे कॉपीमुक्त अभियानाची घोषणा केवळ फार्स ठरणार की पुढच्या परीक्षा पारदर्शी होणार याकडे लक्ष लागलंय. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही. साम इम्पॅक्टवरच्या या स्पेशल रिपोर्टनंतर पुढची बातमी आता पुण्यातून. कर्नाटकमध्ये महाराष्ट्राच्या एसटीवर हल्ला झाला आणि त्याचे पडसाद आता राज्यात उमटत आहेत. पुण्यात ठाकरे गटाचे कार्यकर्ते आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं. कर्नाटकची बस कार्यकर्त्यांनी अडवली आणि कार्यकर्त्यांनी कर्नाटकच्या बसला काळं देखील फासलं. यावेळी कर्नाटक प्रशासनाविरोधात जोरदार घोषणाबाजी देण्यात आली. तिकडे नाशिकमध्ये देखील मनसे कार्यकर्त्यांनी कर्नाटकच्या बसला काळं फासत आंदोलन केलं. कर्नाटकच्या बसवर जय महाराष्ट्र मनसे नाशिक लिहित कार्यकर्त्यांनी संताप व्यक्त केला. बघा, पुणे आणि नाशिकमध्ये हे पडसाद उमटलेले आहेत. कारण कर्नाटकमध्ये महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळाच्या बसच्या ड्रायव्हरला मारहाण झाली होती, काळं फासलं होतं. हे आता तात्पुरत्या स्वरूपात आणलं. एक सुद्धा गाडी पुण्यात नाही जाऊन देणार नाही, गाड्या फोडून टाकू. कारण महाराष्ट्रातल्या मराठी माणसाला तिथं मारहाण होते आणि तुम्ही बघायची भूमिका घेताय. अजिबात सहन करणार नाही. गृहमंत्री का शांत बसलेले आहेत? कारण महाराष्ट्र काय पेटून द्यायचंय का आपल्याला? महाराष्ट्रीय माणसाला अजिबात सहन होणार नाही. शेजारची राज्य आहेत तर ते तुम्ही तुमच्या गळचिपी जर तिथं चालत असेल तिथं आम्ही आमच्या मराठी माणसासाठी रस्त्यावरती 100% उतरतो आणि कायम उतरू. आम्हाला चांगलं मारता येतं. आम्ही जर मारायचं म्हणलं तर आम्ही इथं एक पण गाडी येऊन देणार. आणि महाराष्ट्राला छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास आहे आणि इतिहास हा कायम लक्षात ठेवा. कर्नाटकांनी त्या पद्धतीत राहावं. आता सहन होणार नाही. पुढची बातमी आता सोलापूरमधून. सोलापुरात काळ आला होता पण वेळ आली नव्हती या उक्तीचा प्रत्यय आलेला. कारण रेल्वे स्थळावर उतरणं एका महिलेला चांगलंच महागात पडलं. अचानक रेल्वे सुरू झाल्यानं ही महिला रुळावरच झोपली. मात्र अंगावरून रेल्वे गेल्यानंतर देखील ती महिला वाचवली. त्यामुळेच काळ आला पण वेळ आली नव्हती या म्हणीचा प्रत्यय या दृश्यावरनं आलेला आहे. चक्क अंगावरून रेल्वे गेल्यानंतर देखील ही महिला बचावली आहे. सोलापूरमधील ही धक्कादायक घटना आहे. देवताडी त्याला कोण मारी असं देखील आपण हे दृश्य बघितल्यानंतर आपल्या मनात हा विचार येऊ शकतो. संपूर्ण रेल्वे या महिलेच्या अंगावरून गेली. रुळाच्या इथं झोपलेली होती महिला 2 रुळांमध्ये. मात्र या महिलेला काहीच झालं नाही, ती बचावलेली आहे. आता पुढच्या बातमीकडे वळूया, साहित्य संमेलनाकडे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देखील आता छावा सिनेमाची त्यांना देखील भुरळ पडली आहे. कारण अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या उद्घाटन भाषणात मोदींनी छावा सिनेमाचा उल्लेख केला. मोदींनी छावाचा उल्लेख करताच दिल्लीच्या विज्ञान भवनात जय भवानी जय संभाजी अशा घोषणा दिल्या गेल्या. ये महाराष्ट्र और मुंबई ही है जिसने मराठी फिल्मों के साथ साथ हिंदी सिनेमा को ये ऊंचाई दी है. और इन दिनों तो छावा की धूम मची हुई है. संभाजी महाराज के शौर्य से इस रूप में परिचय शिवाजी सावंत के मराठी उपन्यास ने ही कराया है. एकीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी छावाचं कौतुक केलंय. दुसरीकडे अभिनेता कमाल खाननं पुन्हा एकदा अकलेचे तारे तोडले. छावा सिनेमाच्या आधी संभाजीराजेंना कुणीही ओळखत नव्हतं असं वादग्रस्त विधान कमाल खाननं केलंय. तसंच कमाल खाननं संभाजी महाराजांचा एकेरी उल्लेख केला आहे. त्यामुळे आता शिवप्रेमींकडून कमाल खान विरोधात संताप व्यक्त करण्यात येतोय. कमाल खानवर कडक कारवाई करा अशी मागणी आता राज्यभरातून होते. दुसरीकडे छावा सिनेमाचे दिग्दर्शक लक्ष्मण उतेकर यांनी गणोजी शिर्के यांच्या वंशजांची माफी मागितलेली आहे. कारण छावा सिनेमात छत्रपती संभाजी महाराज यांना कैद करण्याची मुघलांची इच्छा पूर्ण करण्यासाठी गणोजी आणि कान्होजी शिर्केंनी मदत केल्याचं दाखवण्यात आलं होतं. त्यामुळे शिर्के घराण्यानं संताप व्यक्त केलाय. छावा सिनेमातून आमची बदनामी होते, शिर्के घराण्याला बदनाम करणारं हे सीन हटवा, अन्यथा दिग्दर्शकावर गुन्हा दाखल करा अशी मागणी शिर्के घराण्याने केली होती. त्यानंतर आता छावा सिनेमाचे दिग्दर्शक लक्ष्मण उतेकर यांनी माफी मागितली.
त्यामध्ये जबरदस्ती इतिहासात बदल करून खलनायक दाखवला गेलाय. हे आम्ही सहन करणार नाही. इतिहासामध्ये आम्ही सहन करणार नाही. या वादासाठी त्यांनी निषेध केलेला आहे. आज पत्रकार परिषद. धन्यवाद. जय हिंद. राजेश शिर्क्यांची ज्या वेळेस बदनामी केली 1980 मध्ये छावा कायद्यासंदर्भात ऑडिओ क्लिप काय आहे ते आपण ऐकूया. डायरेक्टर साहेब, तुम्हाला पिक्चर रिलीज होण्याच्या आधी 7 दिवस आधी सुहासराजे शिर्के यांनी नोटीस पाठवलेली होती. सगळे मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री, सेन्सर बोर्ड वगैरे यांना 7 दिवस आधी पिक्चर रिलीज होण्याच्या आधी की बाबा त्याचं काही जर का हे असेल आक्षेपार्थ जर का काही हे असेल तर त्याच्यासाठी आम्हाला तो पिक्चर दाखवण्यात यावा अशी नोटीस पाठवलेली आहे. त्यावेळेस का नाही तुम्ही हे केलं? पहिलं तर खूप सॉरी की मी कदाचित तुमचा फोन काल उचलला नसेल, कारण मी थोडा वाईट नेटवर्क एरियामध्ये आहे. पण मी तुमची प्रेस कॉन्फरन्सही पाहिली आणि हा तुमचा मेसेज मी आत्ता वाचला. सर्वप्रथम तर मी तुमची माफी मागतो जर नकळत तुमच्या भावना दुखावल्या गेल्या असतील तर. आणि मी तुमच्या मेसेजला उत्तरही देऊ इच्छितो प्रामाणिकपणे. सर, सिनेमाच्या सुरुवातीला एक डिस्क्लेमर येतो आणि त्याच्यामध्ये लिहिलंय की हा चित्रपट पूर्णतः छावा या कादंबरीवर आधारित आहे, जी शिवाजी सावंतांनी लिहिली होती. त्यामुळे ह्या चित्रपटाची कथा, पटकथा हे सगळं छावामध्ये जसं लिहिलंय त्या प्रकारेच आम्ही ते रंगवण्याचा प्रयत्न केलाय. लक्ष्मणुतेकरांच्या आता माफीनाम्यामुळे तरी या वादावर पडदा पडणार का हे पाहणं महत्त्वाचं आहे. आता पुढची बातमी आहे कोल्हापूरमधून. कोल्हापूरचे खासदार धनंजय महाडिक यांनी एका आमदारालाच बांधलंय दावणीला, तेही एका कृषी प्रदर्शनात. नेमका तो आमदार आहे तरी कोण, पाहूयात या स्पेशल रिपोर्टमध्ये. कोल्हापूर म्हणलं का कसं नावातच दम आहे. पायतान ते खाणं पिणं सगळं कसं ब्रँडेड म्हणजे ब्रँडेड. तिथं हाय गे नाही. अहो, इथं आमदारालाच दावणीला बांधतात म्हणल्यावर नाद म्हणजे नादच. आता तुम्ही म्हणाल हे आमदार कोण, तर तुम्हीच बघा. ही हाय दमदार आमदार. अहो, या रेड्याचं नावच आमदार आहे. ही रेडा कूलर शिवाय राहत नाही आणि एसी गाडी शिवाय फिरत नाही. काजू बदामच्या खुराक शिवाय खात नाही आणि दिवसाला 20 लिटर दुधाशिवाय पेत नाही. दिमतीला रोज लागतात 12 माणसं आणि किंमत मर्सिडीज आणि BMW ला मागे टाकणारी म्हणजे 25 कोटी रुपये. म्हणूनच या आमदाराचा कारभार आहे दमदार. कोल्हापुरात धनंजय महाडिक यांनी भीमा कृषी प्रदर्शन भरवलंय. यात आला ह्यो रेडा. यंदा या कृषी प्रदर्शनाचं 16वं वरीस आहे. पण ही 16वं वरीस धोक्याचं नाही तर शेतकऱ्यांसाठी मोक्याचं आहे. सध्या आमदार निवांत बसल्यात, त्यांना जास्त डिस्टर्ब नको, करू दे आराम. भीमा कृषी प्रदर्शनाचं लक्ष या आमदारांनी वेधलेलं आहे आणि याला मोठ्या प्रमाणात पाहण्यासाठी सध्या नागरिक या परिसरात गर्दी करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. कॅमेरामॅन सचिन सावंत सोबत मी रणजित माजगावकर, साम TV, कोल्हापूर. आमदार रेड्यावरचा स्पेशल रिपोर्ट आपण पाहिला. पुढची बातमी कोल्हापूरमधूनच आहे आणि एका आहे गव्याची बातमी. 600 किलोंचा गवा विहिरीत पडला आणि गवा दिसल्यानं लोकांमध्ये भीतीचं वातावरण देखील निर्माण झालं होतं. मात्र या गव्याला विहिरीतून बाहेर काढण्यासाठी ग्रामस्थांनीच पुढाकार घेतला. बराच वेळ हा गवा विहिरीत होता. अखेर स्थानिकांनी या गव्याला अगदी सुखरूप बाहेर काढलं. त्यासाठी क्रेनची मदत घेण्यात आली. मात्र या गव्याचा जीव ग्रामस्थांनी वाचवला. पुढची बातमी आता मुंबईवर घोंगावणाऱ्या महासंकटाची. केवळ 7 वर्षात मुंबई नष्ट होण्याची शक्यता आहे. बसला ना तुम्हाला धक्का? हो, पण हे खरं आहे. मुंबईवर नेमकं कोणतं संकट येत आहे? का होणार आहे मुंबईचा विनाश? पाहूयात हा विशेष रिपोर्ट.
मुंबईवर महाप्रलयाचं संकट. 2032 मध्ये मुंबईचा विनाश. कोण उठलंय मुंबईच्या जीवावर? मुंबई मायावी नगरी, जिनं अनेकांचं स्वप्न पूर्ण केलं, अनेकांना प्रगतीच्या शिखरावर नेऊन ठेवलं. ती मुंबई जी कधीच थांबत नाही आणि त्याच आपल्या मुंबईवर कोणीतरी चाल करून येत आहे. या संकटामुळे थेट मुंबईच नष्ट होण्याची शक्यता आहे. नासानं दिलेल्या माहितीनुसार मुंबईच्या दिशेनं एक लघुग्रह येतोय. त्याचं नाव आहे सिटी किलर. 2032ला सिटी किलर नावाचा लघुग्रह मुंबईवर आदळण्याची शक्यता आहे आणि असं झाल्यास मुंबईसह आजूबाजूच्या परिसरात मोठी जीवितहानी होणार हे अटळ आहे. 2032ला मुंबई शहरावर सिटी किलर नावाचा लघुग्रह आदळणार. लघुग्रह अंदाजे 130 ते 300 फूट रुंद असल्याची शक्यता आहे. लघुग्रह मुंबईवर आदळल्यास मोठी जीवितहानी होणार आहे. नासाच्या अंदाजानुसार मुंबई परिसरातील सुमारे 2 कोटी लोकांचा जीव धोक्यात आलाय. लघुग्रह आकाशात फुटतो किंवा पृथ्वीवर पडून मोठा खड्डा निर्माण करतो. तर हा एक मोठा 150 ते 300 मीटर ह्या अशा साईजचा मोठा लघुग्रह आहे आणि त्यामुळे त्याचा साईज आणि दिशा लक्षात घेता सायंटिस्ट म्हणतात की याचा इम्पॅक्ट मोठा होऊ शकतो आणि 2032 साली जेव्हा तो पृथ्वीच्या दिशेने येईल तेव्हा आपण त्याची दिशा बदलावी लागेल. तर सिटी किलरमुळे जगभरातील कोणकोणती शहरं संकटात आहेत पाहूया. मुंबई, कलकत्ता, ढाका, बोगोटा, लागोस, उत्तर दक्षिण अमेरिका, आफ्रिकेचा काही भाग, अशा काही देशांवर हे संकट घोंगावत आहे. पृथ्वीवर लघुग्रह आदळण्याची शक्यता 1% अधिक असल्यानं नासासह जगभरातील अंतराळ संस्था त्यावर बारकाईनं लक्ष ठेवून आहेत. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही. मुंबईवर घोंगावणाऱ्या संकटावरचा स्पेशल रिपोर्ट पाहिला. आता वळूया आपण क्रिकेट विश्वाकडे. ICC चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 स्पर्धेतील 5व्या सामन्यात आता कट्टर प्रतिस्पर्धी आमनेसामने असणार आहेत. उद्या भारत विरुद्ध पाकिस्तान यांच्यात महामुकाबला होणार आहे. हा हाय व्होल्टेज सामना दुबईत खेळवला जाणार आहे. दुपारी 2:30 वाजता या सामन्याला सुरुवात होईल. टीम इंडियाने या स्पर्धेत बांगलादेशला 6 विकेट्सनं चितपट करत सलामी विजय दिले. तर यजमान पाकिस्तानला आता स्पर्धेतील सलामीच्या सामन्यात न्यूझीलंडकडून पराभव स्वीकारावा लागला आहे. त्यामुळे भारत पाकिस्तान सामना अटीतटीचा होणार आहे. पहिला सामना जिंकल्यानं टीम इंडियाचा आत्मविश्वास वाढला आहे. भारत पाकिस्तान महामुकाबला उद्या दुपारी रंगणार आहे. चॅम्पियन्स ट्रॉफीतला हाय व्होल्टेज सामना दुबईत रंगणार आहे. पुन्हा एकदा आपण राज्यातल्या बातम्यांकडे. कर्नाटकात जाणाऱ्या आता बसेसच्या फेऱ्या रद्द करण्यात आलेल्या आहेत कारण परिवहन मंत्री प्रताप सरनाईकांनी आदेश दिलेले आहेत. प्रवासी कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेसाठी हा निर्णय घेण्यात आलेला आहे. कारण कर्नाटकमध्ये महाराष्ट्राच्या बसेसला काळे फासत चालकाला मारहाण झाली होती. त्याचे संतप्त पडसाद राज्यात उमटत आहेत. अनेक कर्नाटकच्या बस अडवल्या जात आहेत, काळं फासलं जात आहे. त्यामुळे परिवहन मंत्री प्रताप सरनाईकांनी हा निर्णय घेतलेला आहे. कर्नाटकात जाणाऱ्या बसेसच्या फेऱ्या आता रद्द करण्यात आलेल्या आहेत. आता पाहूया आपण गावची जत्रा. थेट जाऊया कोकणात, कारण आज आंगणेवाडीची जत्रा आहे. या भराडी देवीची जत्रा म्हणजे लाखो भाविकांचं श्रद्धास्थान. जवळपास 10 ते 12 लाख भाविक भराडी देवीचं दर्शन घेण्यासाठी येतात. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेसह अनेक राजकीय नेते मंडळी देखील भराडी देवीचं दर्शन घेणार आहेत. त्यामुळे पोलीस प्रशासनाने देखील चोख बंदोबस्त ठेवला. देवीच्या मंदिराला फुलांची आकर्षक सजावट करण्यात आली आहे. मंदिर परिसराला देखील विद्युत रोषणाई करण्यात आलेली आहे. मालवणमधील या मंदिराला राज्यभरातील भाविक भेट देतात. कोकणातील ही प्रमुख यात्रा आहे. भराडी देवीची आंगणेवाडीची जत्रा पाहण्यासाठी, देवीचं दर्शन घेण्यासाठी राज्यभरातून भाविक येत असतात आणि काही नेते मंडळी देखील आवर्जून इथे येतात आणि देवीला कौल लावतात.
एका छोट्याशा ब्रेकनंतर लगेचच परततोय. पाहत राहा साम न्यूज. ब्रेकिंग बातमी मुंबईतून. एअरपोर्ट जवळील हॉटेल फेरमॉन्टला लागलेली आग आता नियंत्रणात आलेली आहे. टेरेसवरील एसी कॉम्प्रेसर फुटल्यामुळे ही आग लागली. अग्निशमन दलाच्या 15पेक्षा अधिक गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या होत्या. 1.5 तासानंतर आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आलं. मात्र काही प्रमाणात हॉटेलचं नुकसान झालंय. चालू कर पाणी. चालू कर पाणी.